ग्रामविकास खातं कोणाकडे आहे? कोणाकडे? आवाज कोणाकडे आहे? जयकुमार गोरेकडे ग्रामविकास खातं आहे आणि जयकुमार गोरेचा उमेदवार आमच्या वनसाळेताई आहेत. आता मला सांगा, वनसाळीताई उमेदवार आहेत, मी त्यांना मत मागतोय, ग्रामविकास खातं त्यांच्या सोबत आहे, मग विचार कशाचा करायचा? समोरचा उमेदवार उभे आहेत. मला सांगा, हे सगळे लोक या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतं. समोरचे नेते येत आहेत, तिथं मतं मागतायत. त्या नेत्याला माझा सवाल आहे किंवा नेत्याला तुम्ही विचारा, समजा चुकून तुमचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला, येणारच नाही, पण चुकून आलाच तर हा निधी आणणार आहे कोणाकडून? कुठून आणायला? आमदार साहेब रोज ओरडते, मला 1 रुपयाचा निधी येणार, 1 रुपयाचा निधी आम्हाला देणार, रोज ओरडते. जर आमदाराला रुपया मिळणार तर मग त्यांच्या जिल्हा परिषद सदस्याला काय मिळेल? काय मिळेल सांगा? त्यामुळं जर आमदारांना इथं विकास करता येत नाही, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं आमदार होत आले, त्यांनी 1 रुपयाचं काम इथं कुठं केलं नाही, त्यांना काय अधिकार आहे सांगायचं की या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या? आहे अधिकार? मी या ठिकाणी सांगतो, तुम्ही आमच्या ह्या 3 उमेदवारांना निवडून द्या. अख्खं ग्रामविकास खातं आमच्या ताईच्या पाठीशी उभा करतो. त्यांनी सांगायचं काम करायचं, मालकांनी पत्र द्यायचं आणि मी काम करायचं. काळजी करू नका, या भागातल्या प्रत्येक कामाला न्याय द्यायची भूमिका घेतो. दुसरा विषय झाला, सगळी कामं होतात ग्रामविकास खात्यातनं, अगदी थोडंफार हातं ते काम होतं डीपीडीसीतनं. कुठनं? डीपीडीसीतनं. डीपीडीसी कुणाकडे आहे? कुणाकडे? पालकमंत्री. कोण आहे पालकमंत्री? आता पालकमंत्र्याकडे डीपीडीसीतनं पैसे येतात, ते बी माझ्याकडेच आहे. मग मला सांगा, आता उगाच ह्याला मत द्या, त्याला मत देऊन उपयोग आहे का? अहो, हेच संध्याकाळी येऊन मला भेटतात, हो माणसं गावात फिरू दे ना, ती 1 रुपयाचं काम झालं नाही माझ्याकडून, काहीतरी द्या. आता मला सांगा, हेच यांच्यासाठी मला असं मागतात, तर त्यांच्यासाठी कुठं जाणार? मग मला आपल्याला विनंती करायची आहे, अरे बाबांनो, हे सगळं अगदी दिल्लीत मोदीजींचं सरकार, मुंबईत आपण बघतो फडणवीस साहेबांचं सरकार, सोलापुरात बघताय तुम्ही आपलं भाजपचं सरकार, आणि हे सगळं असताना, या सगळ्या आपल्या संस्था ताब्यात असताना मधी स्पीड ब्रेकर पाहिजे कशाला? कशाला पाहिजे? एक स्पीड ब्रेकर लागला विधानसभेला, अख्खा विकास मतदारसंघाचा थांबून गेलाय, अख्खी कामं थांबून गेले. आता मी प्रशांत मालक जेवढं काम करतात तेवढंच माझं चॅलेंज आहे. प्रशांत मालक, आपण तर आमदार नाही, आता काहीच नाही. तुम्ही 6 महिन्यात केलेलं काम ह्यांनी 2 वर्षात बी झालं नसेल, 1 रुपयाचं काम यांना करता आलं नाही. आज सुद्धा प्रशांत मालकानं डीपीडीसीतनं 50 कोटी रुपये आणून या भागात काम केलंय. 50 कोटी. आमदार नसताना आमचा मंडल अध्यक्षाने इथं किती 35 लाख रुपये, 35 लाख रुपये माझ्या मंडल अध्यक्षाला मी दिले. मालक, आता मी विसरूनच गेलतो, माझा भाजपचा मंडल अध्यक्ष सुद्धा 1 कोटीचं काम करतो. 1 कोटीचं. त्या आमदाराला झालं नाही. इथं 35 लाखाचं काम माझ्या मंडल अध्यक्षाने या गावात केलंय. ही ताकद भारतीय जनता पक्षाच्या घरात ठेवा. ही ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निर्माण झाली.